ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं राज्यभर तीव्र आंदोलन छेडलं. राज्यामधील 21 जिल्ह्यांमध्ये या आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत. अनेक ठिकाणी पुतळे जाळत संताप व्यक्त करण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर तालुक्यातील अशोक खरात या भोंदू बाबानं तंत्र मंत्र, अंगारे, धुपारे या माध्यमांमधनं महिलांसह सर्वसामान्यांचे शोषण केल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणामध्ये काही मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे समाजामध्ये अंधश्रद्धेला प्रोत्साहन मिळते असा आरोप माकपनं केला आहे. संविधानानं अपेक्षित केलेला वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याऐवजी काही लोकप्रतिनिधी स्वतःच अंधश्रद्धेचं समर्थन किंवा वाहक बनत असल्याने सामान्य नागरिक याला बळी पडतायत असं देखील निदर्शनास आणलं गेलंय. अशोक खरात प्रकरणामध्ये तब्बल 39 आमदार सहभागी असल्याचा दावा करत त्यांच्या नावांची घोषणा करून तात्काळ राजीनामे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. माकपनं सरकारकडे पुढील मागण्या केल्या आहेत. भोंदू बाबा अशोक खरात आणि त्याच्या साथीदारांवरती कठोरात कठोर कारवाई करावी. त्यांची संपूर्ण मालमत्ता जप्त करून ती अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरावी. या प्रकरणामध्ये सहभागी 39 आमदारांची नावं जाहीर करावीत. पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावरनं तात्काळ हटवावेत. राज्यभरामध्ये भोंदू बाबाच्या विरोधामध्ये विशेष मोहीम राबवण्यात यावी. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात यावा. जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींवरती देखील बंदी आणण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्यात. राज्यामध्ये गावागावात अशा भोंदू बाबांचं प्रमाण वाढलंय. यामध्ये अंधश्रद्धेला मिळणारं राजकीय आणि सामाजिक पाठबळ कारणीभूत आहे असा आरोप देखील माकपनं केलाय. सरकारनं तातडीनं ठोस पावलं उचलून अशा प्रकारांना आळा घालावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. भोंदू बाबा अशोक खरात त्यांनी प्रचंड प्रमाणात महिलांचं शोषण केलं, अंधश्रद्धेचा प्रचंड धुमाकूळ गाजवला आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधात असंतोष आहे. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याच्याबरोबरच 39 आमदार ज्यांची नावं या प्रकरणात समोर येत आहेत, त्यांची नावं राज्य सरकारने जाहीर केली पाहिजे आणि त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत. त्याचबरोबर अनेक मंत्री याच्यामध्ये सामील आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊन त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे. या मागणीसाठी आज महाराष्ट्रभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आंदोलन होत आहे. जबरदस्त असा प्रतिसाद जनतेचा या आंदोलनाला मिळतो आहे. जे आमदार आहेत त्यांनी संविधानिक पदाची शपथ घेतलेली आहे आणि त्यामुळे संविधानाला अभिप्रेत असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वतःमध्ये अंगीकारणं आणि तो समाजामध्ये रुजवणं ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र असं न करता हे जर स्वतःच अंधश्रद्धेला बळी पडत असतील तर या संविधानिक पदावर राहण्याचा यांना कोणताही अधिकार नाही. ही भूमिका घेऊन यांची नावं डिक्लेअर करून त्यांचे राजीनामे घेण्याची मागणी आम्ही करतोय. खरात यांची सबंध संपत्ती जप्त केली पाहिजे आणि तिचा उपयोग हा अंधश्रद्धेच्या निर्मूलनाच्या कामासाठी झाला पाहिजे. ही मागणी सुद्धा आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं राज्यभर आज करतो आहे. शावी शेख, C24 तास, संगमनेर. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला.
तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा.